काय झालं? तुला बाजूला सारा बाजूला सारा म्हणतोय हिला जाऊ तू नमुना त्या दिवशी काय म्हणलं सांगू का बाबाला? काय म्हणलं काय म्हणलं बाबा? काय म्हणला? काय म्हणलं मला त्या दिवशी? काय म्हणला? वच्चे इकडे तुला एक गोष्ट सांगायची. गोष्ट सांगायची. मी म्हणलं काय रे? तर म्हणलं आपण एक डाव खेळूया का? कोणता? तुला पहिला डाव धावला त्यात हरलीच अरे ऐकून घ्या आधी मी काय सांगते. रडायला लागलीच मी जमलो. मला म्हणतो या चल की आपण घुसळून खेळूया घुसळून काय? अहो आबा मी हिला म्हणलं चल की घुसळून घेऊया अहो ही दमच खायला ना त्याला मी पाहिजे तुला घुसळून खेळा तुला स्वस्त तुला होतंय का आता? संपलं आता. आम्ही कसा तर नात करेल की पण आता काय कशाला नाट करतोय? अहो कामाला हो हा कामाला मान. बाकीची फालतूपणाची बडबड बंद करा हिला ताकीद द्या. आणि आपापल्या कामाला लागा. आणि याला बी ताकीद द्या. काय करू काम आमच्या आम्हाला वाटून द्या. असं ना? मी ह्याच्यावर काम करणार नाही. अगं माझ्या संग काम केलं तर तू सवय कशाला? परत अडचण येत नाही एक जणा ठेवा. घरातली सगळी कामं तिने करायची आणि मयातली सगळी कामं जनावरांची पाणी पाजायचे जे काय असेल काम तू करायचा. आणि त्याला फक्त वेळच्या वेळेला सकाळी 10:30 ते 11 वाजता फक्त जेवण द्यायचं. कळलं का? जर त्यानं आगाऊपणा केला तर माझ्या कानावरती घाल. पाहतो याचं काय आहे ते. दिवस माणूस खाटवून उरते आणि मी बिन मान पाण्याच्या रानात मरतोय. सांगितलं आहे आता. एक तास वेळ झाला म्हणून का मरतोयस वेळ लगेच? एक तास दिवस मावलो तर एक तास काय माणसाने का घरात काम कमी असतात का? काय करते लय बोलू नको, चल कामाला. चालेल का आबा जातो जातो आहेच ना? जातो सांगितलेलं काम ध्यानात ठेव. ठीक आहे तिच्या मागे जातो की कशाला? न काय सांगेल ते काम कर तू बघू की काय. पण एक काम कर. आता हा गाव गाडा आम्हाला चालवून कंठाळलेला आहे. आता आमचे चिरंजीव प्रकाश रात्री आलेत आलेले आहेत. हो त्यांच्या अजून भेट झाली नाही. विमानानं आले ते विमानानं. बरोबर. विमान म्हणजे ते काय सारवात न पळते ते आता विमान कसलं असते मला माहित आहे. वजन नाही बारक नाही मोठं असतं. काय माहित आहे कोणाला. ते आलेले आहेत. तेव्हा हा सर्व गाव गाडा त्यांच्या गळ्यात कधी घालतोय आणि यातून मी कधी मुक्त होतोय असं मला झालेलं आहे. बरं मी पाठवून देतो. हा जा आणि ताबडतोब पाठव त्यांना. प्रकाश साहेब नमस्ते. नमस्कार डॉक्टर. अहो मी गडे म्हणलं तुम्ही आमचे साहेब मला. मग काय घालू? अरे माझ्या मित्रासारखा आहेस तू. असं द्या हो तुम्ही समजता पण आम्हाला तर समजून येतंय का हो? अरे तुमचे वडील बोलतात. अरे तुला खायला आणलं होतं ते खाल्लंस का? काय बाबली शेंगा काय मला खायला आणले? प्रेमाने तुला पेढे आणले पेढे. अरे वा 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 छान 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 चांगला आहे. कशाला बोलवलंस? आबा बोलत अरे आत्ता कुठे कटाळून आलो तो. जा ना आता वडील बोलत म्हटलं असं ऐक ना आमचे आमचं. वडीलच आहेत ते. मग तेच सांगतोय मी. तेव्हा जाओ काय म्हणतात बाबा. आबासाहेब नमस्कार.
प्रकाश एवढ्या तातडीने कशा पाय बोलून? ज्या वेळेला बापाची चप्पल मुलाच्या पायाला येते, बर वडिलाचा शर्ट मुलाच्या अंगात बसला जातो, त्यावेळेस तो मुलगा राहत नाही, तो प्रौढ झालेला असतो, बरोबर. बापाच्या बरोबरीला आलेला असतो. त्यावेळेला आशीर्वाद घेतलास आमच्या मनाला समाधान वाटलं, तरी सुद्धा मला गळा भेट घ्यावी अशी वाटते. या. कारण बाबासाहेब मी तुमचा मुलगाच आहे. बरोबर आहे. मग गाळ भेटले काय, दर्शन घेतलं काय? आमचा अर्थ करत कसं भरून असं लहानपणी तुमची आई तुम्हाला सोडून देवाघर निघून गेली. हो त्या वेळेपासून आईच्या वडिलांची माया देऊन आम्ही सांभाळ केला, बरोबर. लहानाचं मोठं केलं आणि शिक्षणासाठी आपल्याला आम्ही बाहेर देशी ठेवलं होतं. होय तुमचं शिक्षण आता परिपूर्ण झालं आहे ना बाबासाहेब? शिक्षण पूर्ण झालं, सगळं झालं. आणि आता गावात तुम्ही जे व्यवसाय करत होता तोच व्यवसाय मी करतो आहे. बरोबर. आणि ही सूचना देण्यासाठी आम्ही आपल्याला बोलावून घेतलं आहे. आणि असंच नाही, आजपर्यंत गावात जसं तुमचं वजन, जसा तुमचा करारा होता तसाच आम्ही सुद्धा ठेवलेला आहे. अरे वा, आमच्या मनाला समाधान वाटत आहे. प्रकाश, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहानापासून थोरापर्यंत सर्व आपल्या गावातल्या जनतेला मायेत आणि प्रेमान वागणूक द्यायची. हो कारण आजपर्यंत आम्ही भुकेल्याची भूक ताणली, तहानेल्याची तहान जाणली. जो गोरगरीब संकटात अडकला असेल त्याचं संकटाचं निवारण करून त्याला चांगल्या मार्गाला लावला आहे. आणि हे जर धोरण तुम्ही हाती घेतला तर खरोखर आपल्याला या गावामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि आपल्या घराचं वजन सुद्धा कमी होणार नाही. बरोबर आहे. पण मला नेमकं कशासाठी बोलवलं? तर हा विचार आमचा आहे की हा सर्व गावगाडा आम्ही तुमच्या स्वाधीन करून यातून आम्ही मुक्त व्हावा असं आमचा विचार आहे. हे काय ते सांभाळेन मी, पण तुमच्या बोलण्याचा रोग जे मला समजलं आहे बाबासाहेब. बाप बोले त्या बापाले द्याला प्रत्येक कर्तव्यवान पुरुषाच्या पाठीमाग एक कर्तव्य दक्ष स्त्री असावी लागते. बरोबर आहे. आता तुम्ही मोठे झालेले आहात. आमच्या मनामध्ये एक विचार आहे, एक जगात तुमच्या दोघांचे 4 हात झाले आणि हा गावगाडा तुम्ही सांभाळा तर खरंच आम्ही यातून मुक्त झालो. आबासाहेब तेच तर आम्हाला नको आहे. का? कारण एकदा का त्या फंद्यात पडलो तर हा व्यवसाय, हा एवढा मोठा कारभार कोण सांभाळणार? तुम्ही सांभाळायचं आणि तुमच्या मदतीसाठी तुमची पत्नी असेल. कारण कर्तव्य दक्ष स्त्री असल्याशिवाय घराला घरपणे येत नाही. हो ठीक आहे बाबासाहेब, जसं तुम्ही म्हणशीला ते खरं असं ना. पण तुम्ही आता जास्त धावपळ करू नका. तुम्ही आजारी आहात. बरोबर आहे. तुम्हाला आज ना उद्या गळून पडणार नाही, नाही, नाही. म्हणून तर ही सर्व आम्ही जबाबदारी आपल्यावरती सोपवत आहे. म्हणून तर म्हणतोय तुमची गरज आहे आम्हाला. असं ना. तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला. बरोबर आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्या गोष्टी मी हँडल करतो. असं ना. हो. काय हरकत नाही. जावा गोळ्या घ्या आणि निवांत आराम करा. हो. नाश्ता घेऊ, मी औषध घेतो म्हणजे खरा. आज सर्व लक्ष राहू द्या. या येतो आहे. काय आबासाहेब, आजपर्यंत गावात तुम्ही व्यवसाय केला कुठला? व्याजाला पैसे द्यायचे
ज्याला 10 रुपये दिले त्याला 20 कसं द्यायचं घ्यायचं हे सोडलं. कोणाला 50,000 दिले ते तिकडच. कुणाच्या लग्नाला लग्न करून दिलं त्याला कधी पैसा विचारला नाही. कोणाची जमीन आपण जर लिहून घेतली तर त्या जमिनीकडे कधी गेले नाही, नुसताच कागद जवळ आहे. हा असा व्यवसाय तुमचा. पण नाही व्यवसाय मी तसं केलं नाही. ज्याला 10 रुपये दिले त्याचा 20 कसा काढायचा हा आमचा व्यवसाय. कारण हा असा दुप्पट व्यवसाय केल्याच्या वय व्याजाला व्याज मिळवण्याच्या वय हा एवढा मोठा कारभार चालत नाही. त्याची म्हणायला गरीबाला मारण्याच्या वय गावात गप्पदिशी वजन बसत नाही. तेव्हा गावातला एकही माणूस या प्रकारच्या रागाला लागत नाही. ठीक आहे. अरे अरे कोण आहे का रे? ए हऱ्या अरे खोला कोण असेल तर पंचायत समिती कुठे जायला पंचायत मध्ये जावा. याच्या कमिटी कुठे असेल पंचायत मध्ये जावा. अरे बोल की नाऱ्या 90 पेल्यापासून बरं वाटायला लागलं. तुला सांगितलं होतं चाला येत नाही एवढी पिऊ नको. आता पुन्हा जर प्यायचे असेल तर पैसा जवळ नाही. पैशाला मार गोळे पैशाच काय. हे बघ आता आपण एक काम करूया. दादागिरी करून 10 रुपयाची तो काळजी करून मारते लिहिले दादागिरी नको. खास ना त्यांचा हाताला हाणायचा. अरे आपले इनामदार नाही का प्रकाश इनामदार. चल पक्याकडे. काय पक्याकडे? ए ते गुरावरचा गडी आहे काय पक्याकडे म्हणू नको. ए तू का बसले उडू ए नालाय का तू का बस. तुला चढली हार्या तुला चढल्या बर का. तुला का राहिली चल मग चल. अरे आडवा येऊ नको गे. तू कवा आलाय? तू कुणीकडे आहे? कुणीकडे आहे? अरे काय झालं रे हा फळा इकडे फळे का? का? दारू पिलोय. माझ्या समोर दारू पिऊन दारू पिलो हा कथा कोण कपडे मारला? याला म्हणू कपडे कोण मारला? मला म्हणलंय तुला नवा. मला तुला धावे तुम्हाला नवा तुम्हाला नवा. अरे नारे तुझ्या बाला असं बोललो होतं. मला नव्हत तुला म्हणला म्हणजे तुझ्या गुरुवारचा कडे आहे का ती निशात काय करा ना. सर मागवतो पक्या. आमच्या भावाला म्हणलोय. आमच्या भावाचं नाव पक्या ती देण्यात आलं. तुम्हाला हवा माझ्या बाऱ्यात पक्याला घेऊन आलास का तुझ्या? अहो त्याला ते तुम्हाला सोडून गेला लय झाल्यावर तुम्हाला मी काय म्हणतोय ऐकता का? काय एवढं काय झालं नाही राव. तुमच्यासाठी एवढी आम्ही काम करतोय. हा आहे का काय हराम खोरा हे? नुसतं गोंड भरतं माझ्या माग दारूसाठी आणि गांजासाठी होय. गांजासाठी आज काय तुमचा काय? खेळ आमच्या जीवावर आहे. काय कामात पडलोय आम्ही दोघं. तुमचं कांबाट काढलं नाही. तुमचं कामबाट काढलंय का नाही? काम केलंय का नाही? काम केलंय का नाही? काम आम्ही दोघांनी केलंय का नाही तुमचं? काय काम केलं रे? कुठं कमी पडलोय? कुठं कमी पडलोय? रात्री तुम्हाला काय सांगितलं होतं? काय रात्री मी जसं आलो तसं तुम्हाला दोघांना काय काम सांगितलं होतं? सांगितलं तुम्ही करूया म्हणतो तो हे म्हणला रात झाल्या पाठच करूया. काय करूया म्हणलं हऱ्याला? तिने सांगितलेले हऱ्या काय करूया म्हणलो? तू म्हणलं नाही आता मला उठायला येणं पुन्हा करूया. काम सांगितलं नालाय का आडवं बोलतोय. तुम्ही सांगितलेलं काम आम्ही नाही म्हणले करतोय आम्ही. तुला काय काम सांगितलं होतं? कोणाला? अरे त्या मध्याकडे जायचं. माळावरच्या मध्याला बोलवायला सांगितलं होतं का नाही? अरे तुम्ही मालावरच्या मध्याला सांगितलं. मी त्या चौकात आहे का नाही मध्याला होराकडे गेलो.
मला माहित नव्हतं मग काय करू? अरे ते वरच्या आळीचा मध्या हा. त्या मध्यानं पैसे नेल्यात. तो भाकरवाडीचा मध्या पैसे नेल्यात मध्यानं पैसे नेल्यात ना. पैसे नेल्यात. जमीन आपल्याकडे आहे बर. त्याचा वायदा संपलाय. त्याच्याकडनं पैसे काढले पाहिजे. स्टाम्प लिहून त्याची सही घेऊया. हा? पैसे दिले तर बरं, नाही तर जमीन नावावर करून घ्यायची. त्याला कवाशी घेऊन येणार. मध्याला आता जाऊन दोघं घेऊन येतो. कुठल्या वाडीत? भाकरवाडी जायचं. भाकरवाडी जाय तर एक काम करूया, कालवणवाडीवरून जाऊया. कालवणवाडी गाठायची. बास पळीवाडीतनं कालवणवाडीतनं भाकरवाडी, चपातीवाडी पुन्हा कवा. थमा नाक सोडा पकुना ना. ती नाक आहे का? थमा नाक आहे का? दारू देणे सर माझा पार्ट कुणीकडे गेला मलाच कळे ना. जातो मध्याला. राम खरो तुम्हाला एक ताकीद, या गावात जर आपला दरारा ठेवायचा असेल कोणाला मोकळं सोडायचं नाही. नाही सोडायचं. ए गावाचं नाव घेऊ नका, पुन्हा वर्गंद येणार नाही. नाराय का इनामदाराशिवाय इथं काही चालत नाही. कोणच्या दाराशिवाय? इनामदाराशिवाय काही चालत नाही. भाषाची नंतर भाषा गाय गावतात. गावाचं खरं तर थरथर कापलं. काय गाव टाकत्या मग. थांब जरा, तुम्हाला बघितल्यावर गाय गाव टाकते. गाव टाकत्या. चला चला या तळखडीतनं जाऊन येऊ. काय? चला. तिकडे गाया गाभण्या त्या गाबडायला लावून येऊया. आता माझ्या भावाला आली. आलाय का भ्यान जातो मध्याकडे जातो. अरे आपला दरारा तसा आहे. मध्याला घेऊन येतो. माझ्याला बोलाव. जाऊन घेऊन येतो लगेच. काळजी करू नका, जातो आम्ही दोघं. हे आतल्या रूम मध्ये आहे. इथे घेऊन येतो. नाही हा? आला व्यवस्थित यायचं. तू काय जर आम्हाला काय कळलं आबाला कळू देणार नाही म्हणजे नाही. काल कळलं आपण काय ते छपावणी केली का नाही? नाही आबाला कळू द्यायचंच नाही. नाही द्यायचं. आबाला सांगायचं नाही. बरोबर. आपण आपल्या पुढे इकडे करायचं. बरं मध्याकडे जातोय आम्ही. थोडंफार आहे का नाही? 90 घेऊन धाडस होते हो. काय तुम्ही यार काय एक अर्धे संत्रा. थांब रे, हऱ्या. अर्धीनी एक निशात जाऊन दोघात एक गांजेच पुढे. निशात जाऊन मध्याला हाणूत आणायचं. बघ इनामदारासारखा माणूस नाही. काय तुम्ही सुपारीचे पैसे सगळेच येतात. नालाय काही याचाच आहे तर व्याज आलेला आहे. येणं काय ब्लेड घेऊन केस काढायचे दिवे. 2 रुपये दिले तर तुम्ही आम्हाला दारू प्यायची आहे. दारू. अरे मी दुसऱ्याची मटकी पुरकडून हे जमा करतोय आणि मग तुम्हाला असं द्यायचं रे. कसं असंच द्यायचं काय? तुमचं नाव सांगून पिऊ का? नाही हा? दोघांना घ्या. ए हर्या, ए हर्या. आज तो गावात गोळा करायला लागला. तो गावात गोळा करायला चालला. त्याच्यावर कुठं आले? इकडला का इकडे वर? मला वाटलं तू ऐशी अरे लय पेलास तू. हिला सापाने सांगितले तू 100 घे, तू 200 दे. 100 घेऊन 200 घेतला तर 300 झालं का बस? 300 जागा. ह्याला 1 रुपया द्यायचा नाही. दारू आता आपणाला पैसे आले. चल दारूची जरा माहिती द्या आम्हाला. म्हणजे आईला ते संत्रा पेल्यावर बिघडतंय माणूस. संत्रा ना बरांडी पेल्यावर सरांडी होत्या म्हणून खरं. काय रे याला? तुला झाल्या का खवा? तुम्ही आतापर्यंत कोणची पेत होता? अरे मी आणि त्याच्यात ये सांगतो. जयसिंगचं नाव आहे, वर्षाला बिघडतंय. दारूची माहिती आहे. अण्णा त्याच्यात आम्ही सोटाले म्हणून ओतून पिऊ का? अरे मी आता कुठं येते त्याला भार ठेवा. सुटल्या जातो. जाऊ का? निशात जातो. मध्याला मारत घेऊन येतो. मग त्याला घेऊन येऊ. चल काळजी करू नका. काय म्हणणार त्याला? तू इथंच थांब. हा तू इथं थांब. तुला दोघं जायचं. दोघं मला म्हणे अरे लय पेलाय नाण्या तू. कोण म्हणणार? चल चल माझ्याकडे जाऊ. चल चल.
काम कसं दिलं रे बाबा. हनुमान मेजर गाठी अंधाराच्या फाट्यावर असतात त्यांनी मला सांगितले तुला दारू चढत नाही, तू माझ्यातर्फे क्वार्टर दे. आणि हरियाणातून मला रे कोण तू ती संगीत मागून पेजा माझ्याकडे जा. त्याला हात मारतो माझ्याकडे जाऊया आणि मारत त्याला घेऊन येऊया. 90 टाकूया आणि माझ्याकडे जाऊ. चल चल पुढं. भाकरवाडीचा मदत मीच. हा वडिलांनी कर्ज काढलं त्या इनामदाराचं आणि ते कर्ज आता मी फेडतोय. कधी तो इनामदार येईल आणि माझ्या घराचा मेळावा कधी करील सांगता येत नाही. परमेश्वरा रात्र दिवस काबड कष्ट करतोय पण ते कर्ज काय फेकत नाही. परमेश्वरा ह्या कर्जात कधी मुक्त होईल. परमेश्वरा ह्या तुम्हाला मुक्त कर आणि माझी जमीन शाबूत राहू दे. पण कुणास ठाऊक त्या परमेश्वराच्या मनात काय ते इनामदारी दोन तो हरियाणा तो नालायक बादशाह कधी येतील मला कधी मला बोलवतील सांगता येत नाही. शेतात गेलं पाहिजे काय तर काबड कष्ट केलं पाहिजे. जमीन माझ्या ताब्यात आहे. सावकारांनी जमीन लिहून घेतली आहे पण कसतोय मी. थांबलं पाहिजे आपण घरी. चला बर का मध्याला वजनात हाक मारते ना असं फाळ 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 पिलं पाहिजे. मतलब मुत्य ती भेट नाही ती. हा हा फाळ 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 थर 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 कापलं पाहिजे. बोलो तू माझ्या हाक मार. मधू मधू तुझ्या आईचं हिंद केसरी पोळा तुझ्या वजनात गाड्यावाने हाक मारल्या का सर बाजूला निशात होतोय. तू बोलो त्यासाठी बोलो की त्याचं घर इकडेच आहे ना. हा बोलो. मधू ए मधू दात खिळी बसवल मध्ये येऊन काय बोलतोय लागांबी बोल मध्ये आयला युरुळीच्या आवरात आले वाटतं. हिरुळ्याच्या आवड ए मध्ये काय व इनामदारानं वाड्यावर बोललोय. चाल काय झालं. इनामदारानं वड्यात बोलवलंय. वड्यात कशा वड्यात तेव्हा वाड्यात पैसे घेतले. मग आता लगेच आलं पाहिजे. इनामदाराचे पैसे घेतले तर द्यायचं. तुझा भाव द्यायचा का. होय बरोबर आहे. किती दिवसाला व्याज बी जमा केलं नाही. भिल असं बोल केलं का. हरियाणा तुम्ही का मला ताप देताय. हरियाणा चाल वाड्यावर चाल. हाणामारी करू नका येतो का मी काय तुम्हाला नाही म्हटलोय का. मध्ये नालायकाला धरून घेऊन जायला लागतो. सुटून जाय काय काय येतो तुम्ही. चल येतो येतो. पहिला परमेश्वरा मला वाटतं कर्जासाठीच इनामदारानं बोलवलं आहे पण गेलं पाहिजे. नाही गेलं तर हे काही शाय नाही. ते हे जात नाही आडव्याला उडायचे आहे. गेलं पाहिजे. चला चला येतो चला. येतो की आवाज येतो म्हणते की पलीकडे थांब. खाली बस खाली बस खाली बस खाली असो खाली बस. अर्धा भाग तसा चाल.
कसा चालायचा मी सांगा की चालायचं कसं ते? चला ओ इनामदार, ओ इनामदार, कुठे गेला तू? या मध्याला घेऊन आलोय. आल्याला ह्यो खाऊन आपल्यापेक्षा बिघडलाय. ही बी पेतय बैलानो ही बी पेतय या. हे बोल नको आकडं. हे मध्याला घेऊन आलोय. काय बोललोय मी काय बोललोय? मध्याला घेऊन आलोय. मध्याला घेऊन आलोय. तेव्हा काय घेऊन आलोय? मधुला घेऊन आलोय. खाना मारी का करताय? आलोय का मी गरीब माणूस मी. मला का गरीबाला का मारताय हो? गरीब मध्याला घेऊन आलोय. सर बाजूला ठेव का काय करतो? आव तुम्हाला पैसे तुझे पाहिजे ए मारल्यावर हा बोंबलाच बी नाही. तुझ्या बाजू मध्या चाल पुढा बोल. नमस्कार इनामदार साहेब. हा? मदन शेठ, शेठ सावकार मी कसला सेट हो? गरीब तुमच्या ताटाखालचा आम्ही माजरा आणि मला सेट कशाला बघाय सांगा ना. हे देणार आहे ना? होय होय. तर तुमची जमीन आमच्याकडे घाण हाय की सावकार. आहे. वडिलांनी कर्ज काढलं माझ्या लग्नासाठी आणि ते कर्ज अजून मी फेडतोय. बरोबर आहे ना? मी तुमच्या मेंढ्यात आहे. हे? तर त्याला झाले किती दिवस, किती महिने, किती वर्ष, किती तास, किती मिनिट, किती सेकंद झाले? इनामदार साहेब हे सगळे लिखापटी तुमच्या त्या डायरीत आहे ना. मला काय माहित? मी अंगुठा छाप किती दिवस झाले, किती तास झाले, किती सेकंद झाले, किती मिनिटं झाली मला काय माहित आहे. फक्त हिशोब सांगा तुमचं मी कर्ज भागवतो. पैसे घ्यायचं कळतं काय लावड्या? पैसे घ्यायचं कळतं आणून दिलं ना. थांब मी सांगतो का. तुकाराम बिले यांच्याकडून बाबांनी गोरख शंभर दिले. आमची तुकाराम खाडे लय देऊ नका. अशीच फिरते मेजर याने मला 100 रुपये दिले. शेतकऱ्याला मारू नको ना, आम्हाला मारले. हे काय केलं? तमाशाला यायचं काय करू नका. तमाशासाठी करा काय. त्याला घेऊन आलोय. पैसे का दिले नाही त्यात? आजचा पैसे इतर लगेच पाहिजे. पैसे साहेबराव, तुम्ही आता पैसे मागताय पण मी कशाला पैसे द्याला? हे करतो कुठल्या तर फॅक्टरीची उचल घेतो आणि तुमचे पैसे भागवतो. तुमच्या ऋणात मी राहणार नाही. तुझी फॅक्टरी कवा जायची? तू कवा कामाला लागायचास? तिथनं पैसे कधी आणायचास? तुझी वाट बघायला बसायला तुझं गुलाम आहे. तुझं फॅक्टरी पैसे